बीडमधील चौसाळात वैश्य व्यवसायावर पोलिसांची कारवाई। डमी ग्राहक पाठवून खात्री करत कारवाई। 4 जणांविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। धाराशिव जिल्ह्यात आरटीओकडून एका वर्षात 97 कोटींची वसुली। वाहन नोंदणी, परवाना, कर, दंड वसूल। मात्र दंड न भरल्यानं कोट्यवधी रुपये अजूनही थकीत। मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे 3 जणांचा मृत्यू। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये वीज पडून 3घांचा मृत्यू। जालना जिल्ह्यात वीज पडून जनावरही दगावली, तर अवकाळी पावसामुळे फळबागांचंही मोठं नुकसान। नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस। काही भागात गारपीट, ढगाळ वातावरणामुळे तापमान 4.3 अंशांनं घसरून 38 अंशावर। नागपुरात 10 मेपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील एका हॉटेलमध्ये राडा। हॉटेलमध्ये स्वयंपाक करणाऱ्या दोघांना अज्ञातांकडून मारहाण। महिलेसह दोघांकडून मारहाण। घटना सीसीटीव्हीत कैद। नाशिक विभागातील भूजल पातळी चिंताजनक। 54 पैकी 37 तालुक्यांमध्ये भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट। भूजल पातळी कमी असल्यानं पाणी टंचाईचं सावट। नांदेडच्या तमसामध्ये एकाच रात्री 9 दुकानं फोडली। चोरट्यांनी 4 लाखांचा मुद्देमाल लंपास केला। जबरी चोरी करत चोरट्यांचं पोलिसांना आव्हान।